गणेशोत्सवाला अवघा 1 महिना शिल्लक राहिल्याने नंदुरबारमध्ये गणेश मूर्ती तयार करण्याच्या कामाला वेग आलाय। मात्र यंदा मूर्तीच्या किमतीत तब्बल 25 ते 30% वाढ झाली आहे। कच्चा माल, रंग, फायबर, सजावटीचे साहित्य, मजुरी, वाहतूक खर्च वाढल्याने दरवाढ झाल्याचं मूर्तिकारांचं म्हणणं आहे। नंदुरबारांच्या गणेश मूर्तींना महाराष्ट्रासोबतच गुजरात आणि मध्य प्रदेशातूनही मोठी मागणी आहे। यंदा आतापर्यंत सुमारे 70% मूर्तीचं बुकिंग पूर्ण झाल्याची माहिती मूर्तिकारांनी दिली। मागील वर्षी 5 फूट मूर्तीची किंमत 7 ते 8 हजार रुपये होती, ती यंदा 14 ते 15 हजारापर्यंत पोहोचली आहे। तर 10 फूट मूर्तीची किंमत 25 ते 30 हजारावरून 40 ते 45 हजार रुपयापर्यंत पोहोचली आहे। दरवाढ झाली असली तरी गणेश भक्तांचा उत्साह मात्र कायम असल्याचं चित्र आहे। आपल्याकडे 70% गुजरातची मागणी जास्त असते, 30% आपले खेडोपाडी असते नंदुरबार जिल्ह्याकडे। आपल्याकडे मूर्तींची हाईट 5 फुटापासून तर 11 फुटापर्यंत मूर्तींची हाईट। आपल्याकडे जवळजवळ 65% आता झालेलीच आहे, 35% बाकी आहे। आपल्याकडे जवळजवळ आपल्या एप्रिलपासून मूर्तीची बुकिंग चालू आहे। जसं की आपण स्टार्टिंग करतो त्यापासून बुकिंग स्टार्ट होऊन जाते। आपल्याकडे बुकिंग आपल्याकडे वाढू शकते, पूर्ण 100% आपल्याकडे बुकिंग असते। रेट तर तरी मालावरती वाढलेलेच आहे। तरी मटेरियलचा भाव जवळजवळ आपल्याकडे रॉ मटेरियलचा भाव होता मागच्या वर्षी 300 पर्यंत आपल्याकडे पीओपी थैली यायची, आपल्याकडे आता 25-30 रुपये जास्त भावाने वाढलेली आहे। भाव वाढलेला आहे। धुळे तालुक्यातील कापडणे गावात पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरून ग्रामस्थ आक्रमक झालेत। तब्बल 17 लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेला आरओ फिल्टर प्लांट वर्षभरापासून बंद असल्याचा आरोप करत स्वच्छ पाणी पुरवठा संघर्ष समितीच्या वतीने अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले। ग्रामस्थांनी बंद असलेल्या फिल्टर प्लांटच्या नळाला प्रतिकात्मक घागर लावत प्रशासनाचं लक्ष वेधलंय। वर्षभरापूर्वी महिनाभरात प्लांट सुरू करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं, मात्र अद्याप प्लांट सुरू न झाल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली। प्लांटच्या मोटरी जळाल्याचंही समोर आलंय, तर दुरुस्तीच्या कामादरम्यान एका कर्मचाऱ्याला विजेचा धक्का लागल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली। त्यामुळे प्लांट सुरू करण्यापूर्वीच पाण्याची तपासणी आणि विद्युत सुरक्षेची खात्री करण्याची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान आंदोलनस्थळी अधिकारी आणि ठेकेदार उपस्थित न राहिल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय। प्लांट तातडीने सुरू न केल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। आज आमच्या कापडणे गावात आम्ही सर्व ग्रामस्थ व शुद्ध पाणी पुरवठा संघर्ष समिती या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ असलेल्या फिल्टर प्लॅन्टच्या बंद कामाजवळ आमचं सर्व ग्रामस्थांचं धरणे आंदोलन व घागर नळाला लाव हे आम्ही आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। आमच्या कापडणे गावात धुळे तालुक्यातील सर्वात कापडणे मोठे गाव असून सर्वसामान्य लोकांना मूलभूत आम्हाला शुद्ध पाण्यापासून संपूर्ण गाव अनेक वर्षापासून वंचित आहे। आमच्या गावातील सर्वसामान्य कुटुंबातील गरीब लोक असतील, मजुरी करणारे लोक असतील, शेतकरी असतील, व्यापारी असतील, सर्वांना गरीब श्रीमंत सगळ्यांना आज अनेक वर्षापासून विकतचं पाणी घ्यावं लागतं आहे। अशा अनेक समस्या आम्हाला सामोरे जात असताना आमच्या कापडणे गावात अगोदर 3 कोटीची योजना आली, पण त्या योजनेची संपूर्णपणे त्या योजनेचा बट्ट्याबोळ झाला। त्या योजनेमुळे आमच्या कापडणे ग्रामस्थांना शुद्ध पाणी मिळाले नाही। त्यामुळे आम्हाला आता थोड्याच दिवसापूर्वी 3 वर्षापूर्वी कापडणे ग्रामपंचायतीला जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 9 कोटी खर्च करून पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती, पण त्या पाणी पुरवठा योजनेत अक्षम्य त्रुटी असल्यामुळे जिथं पटेल तिथं पाईपलाईन टाकण्यात आल्या, जिथं पटेल तिथं ट्रीटमेंट प्लॅन करण्यात आला व हे जे संबंधित पाणी पुरवठा समिती होती, ग्रामपंचायत पदाधिकारी होते, त्यांनी कुठल्याही प्रकारचा योग्य पाठपुरावा न केल्यामुळे आम्हाला त्या 9 कोटीच्या योजनेचा संपूर्ण बोजवारा उडाला असून त्या योजनेतनं सुद्धा आम्हाला 9 लिटरसुद्धा पाणी ग्रामस्थांना आजपर्यंत मिळालेलं नाही। एवढा आम्हाला संघर्ष करत असताना आम्हाला 5 वर्षापूर्वी आमच्या कापडणे ग्रामपंचायतीने 17 लाख रुपये खर्च करून एक फिल्टर प्लॅन्ट मंजूर करून आला, ज्याच्यात सर्वसामान्य माणसांना फुकट तर नाही पण 5 रुपयाचा कॉईन टाकून 10 रुपयाचा कॉईन टाकून पाणी देऊ असं आम्हाला सांगण्यात आलं होतं व ते फिल्टर प्लॅन्ट 17 लाख रुपयाचा गडीवर बसवला होता, पण त्याच्यातनं तो संपूर्णपणे फेल झाला। तिथून कोणालाही पाणी मिळालं नाही व तो प्लॅन्ट अक्षरशः भंगारात आमच्या शाळेत टाकण्यात आला। पण आमच्या संपूर्ण जागृत ग्रामस्थांच्या व संघर्ष समितीच्या सर्व तरुणांच्या पुढाकारामुळे तो आम्ही मागील वर्षी आंदोलन केलं। त्यावेळेस आम्हाला ज्या संबंधित जे जलजीवनचे ठेकेदार होते व जलजीवन मिशनचे अधिकारी असतील, BDO असतील,
संबंधित सर्व प्रशासनाने आम्हाला लेखी स्वरूपात आश्वासन दिले की आम्ही 1 महिन्याच्या आत तो फिल्टर प्लांट चालू करून देऊ व ग्रामस्थांना 5 रुपये टाकून पाणी उपलब्ध होऊन जाईल. पण त्या घटनेला आज 1 वर्ष झाला असून कुठल्याही प्रकारचं पाणी मिळत नसल्यामुळे आम्हाला आज पुन्हा एकदा या ठिकाणी आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागत आहे. तरी आम्हाला सर्व ग्रामस्थांना या समस्येवर तात्काळ जर तोडगा नाही निघाल्यास आम्ही यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू व या संपूर्ण प्रशासन व ग्रामपंचायत पदाधिकारी जबाबदार राहतील ही सर्वांनी नोंद घ्यावी. रायगडच्या खालापूर तालुक्यातील दुर्गम गारमाळ धनगरवाड्यात रस्त्याअभावी ग्रामस्थांचे हाल सुरू आहेत. गावात जाण्यासाठी आजही चांगला रस्ता नसल्याने नागरिकांना डोंगर दऱ्यांमधून पायपीट करावी लागते. रस्त्याची सुविधा नसल्याने नुकतीच एका बाळंतिणीला झोळीच्या सहाय्याने नेण्याची वेळ ग्रामस्थावर आली. विद्यार्थ्यांनाही दररोज याच मार्गाने ये-जा करावी लागत असल्याने त्यांच्या शिक्षणावरही परिणाम होतोय. वर्षानुवर्ष रस्त्याची मागणी करूनही प्रश्न सुटत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या समस्याकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी ग्रामस्थ करतायत. असे म्हणजे आमचा रोड व्हावा हीच आमची इच्छा. आणि आम्हाला मे महिन्याच्या टायमाला 2 तास आमच्या महिला जाऊन शेणी पाणी लांबून आणतात. विहिरी लय लांब आहेत आमच्या आणि ह्या रोड व्हायला पाहिजे ही आमची इच्छा आहे. डोफार दुखतात माझ्या मिस्टरला कमरेत जेव्हा गॅप पडली तेव्हा झोळी करून शेणी खाली आणला. तेव्हा गावातली लोक जमिवली तेव्हा उचलून शेणी खाली आणला. आमच्या महिलांना पोटात दुखायला लागल्यावर त्यांच्याबरोबर मी पण कधी कधी येते आणि वाटाला डिलिव्हरी होतात. 2 महिला आमच्या वाटाला डिलिव्हरी झाले. एवढंच मी स्वतः केलं. स्वर्गीय विलास घुले यांना न्याय मिळावा, आरोपींवर मकोका लावावा, सौरभ सोनावणे याला अटक करावी, घुले कुटुंबियांना पोलीस संरक्षण द्यावं आणि विलास घुले यांच्या पत्नीला सरकारी नोकरी द्यावी या मागणींसाठी घुले कुटुंबियांनी आंदोलन केले. 17 दिवसानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं आणि त्यानंतर मोर्चाही काढण्यात आला. मात्र अद्यापही मागण्या पूर्ण झालेल्या नसल्याचा आरोप रमेश घुले यांनी केलाय. प्रशासनानं 28 ऑगस्टपर्यंत मागण्याची दखल घेऊन त्या पूर्ण कराव्यात, अन्यथा त्याच दिवशी रात्री समाज बांधवांची बैठक घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवू असा इशारा रमेश घुले यांनी दिलाय. न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नसल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केलाय. गेली 2 महिने झालं माझ्या भावाची हत्या होऊन. काही आरोपी अटक आहेत, काही कटामध्ये CDR जे स्पष्ट होत आहेत. पुरवणी जॉबमधले जो मुख्य सूत्रधार आहे त्याला आजपर्यंत अटक केली नाही म्हणून मला माझ्या कुटुंबावर उपोषण करण्याची वेळ आली. शासन प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे एवढ्या दिवस उपोषण चाललं गेलं आणि सर्व समाज बांधवांनी ज्यावेळेस मोर्चाचं आयोजन केलं त्यावेळेस कुठंतरी प्रशासन समोर येऊन निवेदन स्वीकारलं. माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे की जी आमच्या मागण्या आहेत त्या तात्काळ मान्य कराव्यात. मला माझ्या कुटुंबावर परत ही वेळ येऊ देऊ नये. जर मुंडे साहेब असते आमचे तर आज माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर ही वेळ आली नसती. प्रशासनाला माझी एवढीच विनंती आहे की या आरोपींना तात्काळ अटक करावी. या लढा इथं थांबणार नाही. मी परत आज डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला आहे. मी परत लढा चालूच ठेवणार आहे. प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी. माझ्या कुटुंबाला जीवितास धोका आहे. प्रशासनाने याची तात्काळ दखल घ्यावी. हा कटाचा जो मेन सूत्रधार आहे आणि काही CDR जे 2-3 आरोपी स्पष्ट निष्पन्न होत आहेत त्यांना तात्काळ अटक करावी. नाहीतर 28 तारखेला आम्ही सर्व समाज बांधवांची बैठक घेऊन पुढची दिशा ठरवणार आहोत. मुंबईतील गणपती घटनेत 2 गणेश भक्तांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होतीये. तर मंत्री आशिष शेलार यांनी मृतांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलंय. घटनेची पोलिसांकडून चौकशी सुरू असून जखमी गणेश भक्त लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना शेलार यांनी व्यक्त केली.
कुटुंबियांना शासनाकडून मदत केली जाईल असंही त्यांनी सांगितलंय. दरम्यान भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी गणेश मंडळांनी आणि गणेश भक्तांनी पोलिसांच्या सूचनांचं पालन करावं, तसेच महापालिकेकडूनही आवश्यक ती खबरदारी घेतली जात असल्याचंही शेलार यांनी स्पष्ट केलंय. अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे. या दुर्घटनेमध्ये आमचे 2 गणेश सेवकच म्हणेन मी त्यांना, गणेश भक्त, गणेश सेवक हे आपल्यातनं निघून गेलेत. त्यांना मी आदरांजली या ठिकाणी वाहतो महाराष्ट्र सरकारच्या वतीने. आणि बरोबरीने जे जखमी आहेत त्यांना सुद्धा लवकर ते बरे हो अशी गणरायाच्या चरणीच प्रार्थना करतो. मी त्यांच्या परिवाराला सुद्धा भेटलो आहे. तो व्हिडिओसुद्धा मी पाहिला आहे. मी पोलिसांशी सुद्धा बोललो आहे. काल रात्री पण बोललो होतो. यामागचं नेमकं कारण काय आणि कशा पद्धतीने घटना झाली याबद्दलची सर्व माहिती आणि त्या संबंधातली सगळी चौकशी पोलीस करतायत. अतिशय वेदनादायी प्रसंग आहे की आपण गणरायाचं स्वागत ज्या उत्साहात करतो त्या उत्साहामध्ये यावेळेला मुंबईमधली दुर्घटना खूप दुःख देणारी आहे. झालेली हानी भरून निघणारी नाहीच. गेलेल्या मनुष्याचा जीवही परत येणार नाही. पण या परिवाराच्या बरोबर सातत्याने उभं राहू आणि जी काही मदत सरकारी असेल ती संपूर्णतः करण्याची आणि चौकशीची भूमिका सरकारची आहे. महानगरपालिकेकडे दुसरी गोष्ट अशी बोलली जाते की जो गणपतीचा पाठ जो होता त्याचं काहीतरी बॅलन्स बिघडलं असं बोललं जातं. नेमकी सगळ्या प्रकरणाच्यात काही चौकशी होणार आहे? मला वाटतं याची सगळ्यावर मी आता भाष्य करणं योग्य नाही. याचं कारण महापालिका असेल, पोलीस असेल, अन्य काही व्यवस्था असतील, या सगळ्यातला नेमका दोष कोणाचा आहे, दुर्घटना होण्यामागचं कारण काय आहे असेल तर त्या कारणामागची भूमिका काय आहे, हा सर्व चौकशीचा भाग आहे. पोलीस काम करतायत, पोलिसांना काम करू द्या आणि मग या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. बऱ्याच मिरवणुका ज्या आहेत त्या बाकी आहेत आगमनाच्या. आज काय आव्हान कराल गणेश मंडळांना समीकरण? काल मी जेव्हा पोलिसांशी म्हणजे आयुक्तांशी स्वतः बोललो रात्री, त्यावेळेला तेही माझ्याशी बोलले. आज सकाळी पण मी सहआयुक्तांशी बोललो आहे. जे पाट आपण आणतो आहोत आणि जे पाटाच्या खालीचं व्हील आहे, चक्र आहे, ते टायर आहे, लोखंडी आहे, टायरमध्ये हवा आहे, लोखंड बसल्यावर त्याचा दणका, व्हायब्रेशन बसणं, या सगळ्या प्रकाराची जरा चिंता करायला पाहिजे. त्यामुळे सर्व गणेश भक्तांना आणि मंडळांना विनंती आहे की पोलिसांच्या सूचनांचं आपण पालन करूया. तसं करतोच आपण, पण अजून काळजी घेऊया. या ज्या काही पाट खाली असलेलं व्हील, ते व्हील कसलं आहे या सगळ्या बाबतीमध्ये चिंता करूया. मुंबई महानगरपालिकेला तर निर्देश आम्ही दिलेच आहेत, पण आता काटेकोरपणे मुंबई महापालिकेने आगमनाच्या रस्त्यावर रस्त्याची स्थिती काय याच्यावर तातडीने 24 तासात काम केलं पाहिजे. हे मी मुंबई महापालिका आयुक्तांशी बोललो आहे. सर्व मंडळांची भूमिका सकारात्मक असते. पोलिसांची, ट्रॅफिक पोलिसांनी राहावी आणि दुर्घटना होऊच नाही या पद्धतीच्या व्यवस्थांची चिंता आपण सगळ्यांनी केली पाहिजे. या दुर्घटनेनंतर खरं तर आता पुन्हा एकदा मूर्त्यांची जी फाईल झाली त्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे की 12 फुटाची मूर्तीची सोबत मात्र त्याच्या वर ज्या मूर्त्या जातात तेव्हा अशा दुर्घटना घडू शकतात आणि होऊ शकतात. मला तर आज मी या परिवाराला सांत्वना द्यायला आलो आहे. गणेश भक्तांच्या सर्वच देशभरातल्या गणेश भक्तांमध्ये यातनं शोककळा पसरली आहे. त्याबद्दल त्यांच्या बरोबरीने आपण उभं राहिलं पाहिजे या भूमिकेने आलो आहेत. जे आपल्यातनं निघून गेले आहेत त्यांना आदरांजली वाहतो आहे. आणि म्हणून आज मी या विषयावर बोलण्याऐवजी सगळ्यांशी चर्चा करू आणि या विषयावर सर्वसंमती करण्याची भूमिका ही शासनाची राहील. आमच्या वतीने खरं तर कोणाच्या जीवाचं मोल असूच शकत नाही, ते अमूल्यच असतं. पण परिवाराच्या बरोबर उभं राहिलं पाहिजे म्हणून एक आर्थिक मदत आमच्याकडून या परिवाराला आज आम्ही या ठिकाणी आमचं कर्तव्य आणि सेवाभाव म्हणून करू. आणि जे जखमी आहेत त्यांनाही बरे पडून हॉस्पिटलला जी मदत करता येईल
त्याची आर्थिक मदत करण्याची भूमिका ही आमची राहील आणि त्या पद्धतीचे निर्णय आम्ही केलेला आहे.